शांती। आज आहे 26/12/2025 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, आपले भाग्य श्रेष्ठ बनवायचे असेल तर कोणाशीही बोलताना बघताना बुद्धीचा योग एका बाबांसोबत लावा। प्रश्न आहे, नवीन दुनियेच्या स्थापनेच्या निमित्त बनणाऱ्या मुलांना बाबांचे कोणते डायरेक्शन मिळालेले आहे? उत्तर आहे, मुलांनो, तुमचा या जुन्या दुनियेशी कोणतेही कनेक्शन नाही। आपले मन या जुन्या दुनियेमध्ये गुंतवू नका। चेक करा, आपण श्रीमताच्या विरुद्ध कोणते कर्म तर करत नाही ना? रूहानी सेवेच्या निमित्त बनतो का? गीत आहे, भोलेनाथ से निराला। ओम शांती। आता गाणे ऐकण्याची काही आवश्यकता वाटत नाही। गाणी बहुतेक करून भक्तच गातात आणि ऐकतात। तुम्ही तर शिक्षण शिकत आहात। ही गाणी देखील खास मुलांसाठीच आलेली आहेत। मुले जाणतात, बाबा आमचे भाग्य श्रेष्ठ बनवत आहेत। आता आपल्याला बाबांचीच आठवण करायची आहे आणि दैवी गुण धारण करायचे आहेत। आपला पोतामेल बघायचा आहे। जमा होते का घाटा होत राहतो? माझ्यामध्ये कोणती खामी अर्थात अवगुण तर नाही ना? जर अवगुण असेल ज्यामुळे माझ्या भाग्यामध्ये घाटा पडेल तर त्याला काढून टाकले पाहिजे। यावेळी प्रत्येकाला आपले भाग्य श्रेष्ठ बनवायचे आहे। तुम्ही समजता आपण हे लक्ष्मी नारायण बनू शकतो। जर एका बाबांशिवाय इतर कोणाची आठवण केली नाही तर कोणाशी बोलताना बघताना बुद्धीचा योग तिथे एका सोबत लागलेला असावा। आम्हा आत्म्यांना बाबांचीच आठवण करायची आहे। बाबांचा आदेश मिळालेला आहे, माझ्याशिवाय इतर कोणावरही मन जडू देऊ नका आणि दैवी गुण धारण करा। बाबा समजावून सांगतात, तुमचे आता 84 जन्म पूर्ण झाले आहेत। आता पुन्हा तुम्ही जाऊन राजाईमध्ये पहिला नंबर घ्या। असे होऊ नये की राजाईमधून कोसळून प्रजेमध्ये निघून जाल, प्रजेमध्ये सुद्धा अजूनच खाली जाल नाही। आपले चेकिंग करत राहा। अशी समज बाबांशिवाय तर इतर कोणीही देऊ शकणार नाही। पित्याची टीचरची आठवण केल्याने भीती राहील। असे होऊ नये आपल्याला कोणती सजा होईल। भक्तीमध्ये देखील समजतात की पाप कर्म केल्याने आपण शिक्षेस पात्र होऊ। मोठ्या बाबांचे डायरेक्शन अर्थात मार्गदर्शन तर आताच मिळते, ज्याला श्रीमत म्हणतात। मुले जाणतात की श्रीमतामुळे आपण श्रेष्ठ बनतो। आपली तपासणी करायची आहे। कुठे कुठे आपण श्रीमताच्या विरुद्ध तर काही करत नाही आहोत ना? जी गोष्ट योग्य वाटत नाही ती करता कामा नये। चांगले वाईट हे तर आता समजत आहे, या अगोदर समजत नव्हते। आता तुम्ही असे कर्म शिकता जे मग जन्मजन्मांतर कर्म अकर्म बनतात। यावेळी तर सर्वांमध्ये 5 भूतांची प्रवेशता आहे। आता चांगल्या रीतीने पुरुषार्थ करून कर्मातीत बनायचे आहे। दैवी गुण देखील धारण करायचे आहेत। वेळ नाजूक होत जात आहे। दुनिया बिघडत जात आहे। दिवसेंदिवस बिघडतच जाणार। या दुनियेशी तुमचे जणू काही कोणते कनेक्शनच नाहीये। तुमचे कनेक्शन आहे नवीन दुनियेशी, जी स्थापन होत आहे। तुम्ही जाणता आपण निमित्त बनतो नवीन दुनिया स्थापन करण्यासाठी। तर जे एम ऑब्जेक्ट समोर आहे त्यांच्यासारखे बनायचे आहे। आपल्यामध्ये कोणताही आसुरी गुण असू नयेत। रूहानी सेवेमध्ये तत्पर राहिल्याने खूप उन्नती होते। प्रदर्शनी, म्युझियम इत्यादी बनवतात। समजतात की भरपूर माणसे येतील, त्यांना बाबांचा परिचय देऊ, मग ते देखील बाबांची आठवण करू लागतील। पूर्ण दिवस हाच विचार चालत राहावा। सेंटर उघडून सेवेची वृद्धी करावी। ही सर्व ज्ञानरत्ने तुमच्याकडे आहेत। बाबा दैवी गुण देखील धारण करून घेतात आणि खजिना देतात। तुम्ही इथे बसले आहात, बुद्धीमध्ये आहे। आम्ही सृष्टीच्या आदी मध्य अंताला जाणतो, पवित्र देखील राहतो। मनसा वाचा कर्मणा कोणतेही वाईट कर्म होऊ नये याकरिता पूर्णपणे चेकिंग करायचे असते। बाबा आलेच आहेत मुळी पतितांना पावन बनविण्याकरिता। त्यासाठी युक्त्या देखील सांगत राहतात। त्यातच रमण करत राहायचे आहे। सेंटर उघडून अनेकांना निमंत्रण द्यायचे आहे। बसून प्रेमाने समजावून सांगायचे आहे, ही जुनी दुनिया नष्ट होणार आहे।
आधी तर नवीन दुनियेची स्थापना खूप जरुरी आहे. स्थापना होते संगमावर, हे देखील लोकांना ठाऊक नाही आहे की आता संगमयुग आहे. हे देखील समजावून सांगायचे आहे. नवीन दुनियेची स्थापना, जुन्या दुनियेचा विनाश, त्याचा आता संगम आहे. नवीन दुनियेची स्थापना श्रीमतावर होत आहे. बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही नवीन दुनियेच्या स्थापनेचे मत देणार नाही. बाबाच येऊन तुम्हा मुलांकडून नवीन दुनियेचे उद्घाटन करून घेतात. एकटे तर करणार नाहीत, सर्व मुलांची मदत घेतात. ते लोक उद्घाटन करण्यासाठी मदत घेणार नाहीत, येऊन कात्रीने रिबीन कापतील. इथे काही ती गोष्ट नाही आहे. यामध्ये तुम्ही ब्राह्मण कुलभूषण मदतगार बनता. सर्व मनुष्य मात्र मार्गाच्या बाबतीत पूर्णतः गोंधळून गेले आहेत. पतित दुनियेला पावन बनविणे हे बाबांचेच काम आहे. बाबाच नवीन दुनियेची स्थापना करतात, ज्याकरिता रुहानी नॉलेज देतात. तुम्ही जाणता बाबांकडे नवीन दुनियेची स्थापना करण्याची युक्ती आहे. भक्ती मार्गामध्ये त्यांना बोलावतात ना, हे पतित पावन या. भले शिवाची पूजा देखील करत असतात, परंतु हे जाणत नाहीत की पतित पावन कोण आहेत. दुःखामध्ये आठवण तर करतात, हे भगवान, हे राम. राम देखील निराकारालाच म्हणतात, निराकारालाच श्रेष्ठ भगवान म्हणतात. परंतु मनुष्य खूप गोंधळलेले आहेत. बाबांनी येऊन बाहेर काढले आहे. जसे धुक्यामध्ये माणसे गोंधळून जातात ना, ही तर आहे बेहदची गोष्ट. खूप मोठ्या जंगलामध्ये येऊन पडले आहेत. तुम्हाला देखील बाबांनी जाणीव करून दिली आहे की आपण कोणत्या जंगलामध्ये पडून होतो. हे देखील आता माहीत झाले आहे. ही जुनी दुनिया आहे, याचा देखील अंत आहे. मनुष्य तर अजिबातच रस्ता जाणत नाहीत. बाबांना बोलावत राहतात. तुम्ही आता बोलावत नाही. आता तुम्ही मुले ड्रामाच्या आदी मध्य अंताला जाणता. ते देखील नंबरवार. जे जाणतात ते खूप आनंदामध्ये राहतात. इतरांना देखील रस्ता सांगण्यामध्ये तत्पर राहतात. बाबा तर म्हणतात, मोठी मोठी सेंटर्स उघडा. मोठी मोठी चित्रे असतील तर मनुष्य सहज समजू शकतील. मुलांसाठी मॅप्स अर्थात चित्र जरूर पाहिजेत. सांगितले पाहिजे, ही देखील शाळा आहे. इथले हे वंडरफुल मॅप्स अर्थात अद्भुत नकाशे आहेत. त्या शाळांच्या नकाशामध्ये तर असतात हदच्या गोष्टी. या आहेत बेहदच्या गोष्टी. ही देखील पाठशाळा आहे, ज्यामध्ये बाबा आपल्याला सृष्टीच्या आदी मध्य अंताचे रहस्य सांगून अजूनच लायक बनवतात. मनुष्यापासून देवता बनण्याची ही ईश्वरीय पाठशाळा आहे. लिहिलेलेच आहे ईश्वरीय विश्वविद्यालय. ही आहे रुहानी पाठशाळा. फक्त ईश्वरीय विश्वविद्यालय एवढ्या नावावरून देखील मनुष्य समजू शकत नाही. युनिव्हर्सिटी देखील लिहिले पाहिजे. असे ईश्वरीय विश्वविद्यालय कोणतेही नाही. बाबांनी कार्ड्स बघितली होती. काही शब्द राहून गेले होते. बाबांनी कितीदा तरी सांगितले आहे, प्रजापिता शब्द जरूर घाला. तरीही मुले विसरतात. लेखन पूर्ण असले पाहिजे, जेणेकरून लोकांना माहीत होईल की हे ईश्वरीय कॉलेज खूप मोठे कॉलेज आहे. जी मुले सेवेवर उपस्थित आहेत, जी चांगली सेवाभावी आहेत, त्यांच्या देखील मनात असते की आपण अमक्या सेंटरला जाऊन सावरावे. थंड पडले आहे, त्यांना जागे करावे. कारण माया अशी आहे जी सारखी सारखी झोपवते. मी स्वदर्शन चक्रधारी आहे हे देखील विसरतात. माया खूप अपोजिशन अर्थात विरोध करते. तुम्ही युद्धाच्या मैदानामध्ये आहात. माया डोके फिरून उलट्या दिशेने घेऊन जाऊ नये, यासाठी खूप जपायचे आहे. मायेची वादळे तर खूपच सर्वांना लागतात. छोटे अथवा मोठे सर्व युद्धाच्या मैदानामध्ये आहात. पैलवानाला मायेची वादळे हलवू शकत नाहीत. ती अवस्था देखील येणार आहे. बाबा समजावून सांगतात, वेळ खूप खराब आहे. सर्व परिस्थिती बिघडलेली आहे. राजाई तर सर्व नष्ट होणार आहे. सर्वांना खाली उतरवतील. मग साऱ्या दुनियेमध्ये प्रजेचे प्रजेवर राज्य होईल. तुम्ही आपली नवीन राजाई स्थापन करत आहात, तर इथे राजाईचे नाव देखील नष्ट होईल. पंचायत राज्य बनत जाते. जेव्हा प्रजेचे राज्य होते तेव्हाच तर आपसामध्ये भांडण तंटे होतात. स्वराज्य अथवा रामराज्य खरे तर राहिलेलेच नाही.
म्हणून साऱ्या दुनियेमध्ये भांडणेच होत असतात. आजकाल तर सर्वत्र गोंधळ आहे. तुम्ही जाणता आपण आपली राजाई स्थापन करत आहोत. तुम्ही सर्वांना रस्ता दाखवता. बाबा म्हणतात मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा. बाबांच्या आठवणीमध्ये राहून इतरांना देखील हे समजावून सांगायचे आहे. देही अभिमानी बना, देह अभिमान सोडा. असे नाही की सर्व देही अभिमानी बनले आहेत. नाही, बनायचे आहे. तुम्ही पुरुषार्थ करता आणि इतरांकडून करवून घेता. आठवण करण्याचा प्रयत्न करता आणि मग विसरता. पुरुषार्थ इथेच करायचा आहे. मूळ गोष्ट आहे बाबांची आठवण करणे. मुलांना किती समजावून सांगतात. नॉलेज खूप चांगले मिळते. मूळ गोष्ट आहे ती म्हणजे पवित्र राहणे. बाबा पावन बनविण्यासाठी आले आहेत, तर मग पतित बनायचे नाही. आठवणीनेच तुम्ही सतोप्रधान बनाल, हे विसरायचे नाहीये. यामध्ये माया विघ्न आणून विसरायला लावते. रात्रंदिवस हाच ध्यास राहावा की आपण बाबांची आठवण करून सतोप्रधान बनावे. आठवण अशी पक्की असली पाहिजे जेणेकरून शेवटी एका बाबांशिवाय इतर कोणाचीही आठवण येऊ नये. प्रदर्शनीमध्ये देखील सर्वप्रथम हे समजावून सांगितले पाहिजे. हे आहेत सर्वांचे पिता, उच्चते उच्च भगवान. सर्वांचे पिता, पतित पावन सद्गतीदाता हेच आहेत. हेच स्वर्गाचे रचयिता आहेत. आता तुम्ही मुले जाणता बाबा येतातच संगमयुगावर. बाबाच राजयोग शिकवतात. पतित पावन या एकाशिवाय दुसरे कोणी असू शकत नाही. सर्वप्रथम तर बाबांचा परिचय द्यावा लागतो. आता प्रत्येकाला असे एका चित्रासमोर नेऊन समजावून सांगाल तर इतक्या गर्दीला कसे समजावून सांगू शकाल. परंतु सर्वप्रथम बाबांच्या चित्रावर समजावून सांगणे मुख्य आहे. समजावून सांगावे लागते. भक्ती आहे अथाह, ज्ञान तर एकच आहे. बाबा किती युक्त्या मुलांना सांगत राहतात. पतित पावन एक बाबाच आहेत. रस्ता देखील सांगतात. गीता केव्हा ऐकवली हे कोणालाच ठाऊक नाही. द्वापार युगाला काही संगमयुग म्हटले जात नाही. युगे युगे काही बाबा येत नाहीत. मनुष्य तर एकदम गोंधळून गेले आहेत. संपूर्ण दिवस हेच विचार चालत राहावेत की कशा प्रकारे समजावून सांगावे, बाबांना डायरेक्शन द्यावे. टेपद्वारे सुद्धा पूर्ण मुरली ऐकू शकता. काही जण सांगतात आम्ही टेपद्वारे ऐकत आहोत, का नाही डायरेक्ट जाऊन ऐकावे. म्हणून मग सम्मुख येतात. मुलांना खूप सेवा करायची आहे, रस्ता दाखवायचा आहे. प्रदर्शनीमध्ये येतात. चांगले आहे असे देखील म्हणतात आणि मग बाहेर गेल्यावर मायेच्या वायुमंडळामध्ये सगळे ज्ञान उडून जाते. आठवण करत नाहीत. त्यांच्याकडे मग पाठ फिरवली पाहिजे. बाहेर गेल्यामुळे माया आकर्षित करते. कामधंद्यामध्ये मग्न होतात. म्हणून मधुबनचे गायन आहे. तुम्हाला तर आता समज मिळाली आहे. तुम्ही तिथे देखील जाऊन समजावून सांगाल गीतेचा भगवान कोण आहे. आधी तर तुम्ही देखील असेच जाऊन डोके टेकवत होता. आता तर तुम्ही एकदम बदलून गेले आहात. तुम्ही आता मनुष्यापासून देवता बनत आहात. बुद्धीमध्ये सर्व नॉलेज आहे. बाकीचे काय जाणतील. प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारी कोण आहेत तुम्ही समजावून सांगता. वास्तविक तुम्ही देखील प्रजापिता ब्रह्मा कुमार कुमारी आहात. यावेळेस ब्रह्माद्वारे स्थापना होत आहे. ब्राह्मण कुळ देखील जरूर पाहिजे ना. संगमावरच ब्राह्मण कुळ असते. पूर्वी ब्राह्मणांची शेंडी प्रसिद्ध होती. शेंडीवरून किंवा जानव्यावरून ओळखत असत की हे हिंदू आहेत. आता तर त्या निशाण्या देखील लोप पावल्या आहेत. आता तुम्ही जाणता आपण ब्राह्मण आहोत. ब्राह्मण बनल्यानंतर मग देवता बनू शकतो. ब्राह्मणांनीच नवीन दुनियेची स्थापना केली आहे. योग बलाद्वारे सतोप्रधान बनत आहेत. आपली चेकिंग करायची आहे. कोणताही आसुरी गुण असू नये. लूण पाणी अर्थात खारट पाणी बनायचे नाही. हा तर यज्ञ आहे ना. यज्ञातून सर्वांचे पालन पोषण होत राहते. यज्ञामध्ये सांभाळणारे ट्रस्टी देखील असतात. यज्ञाचे मालक तर आहेत शिवबाबा. हे ब्रह्मा देखील ट्रस्टी आहेत. यज्ञाचा सांभाळ करावा लागतो.
तुम्हा मुलांना जे काही पाहिजे ते यज्ञातून घ्यायचे आहे. इतर कोणाकडून घेऊन वापरले तर त्याची आठवण येत राहील. यामध्ये बुद्धीची लाईन खूप क्लिअर पाहिजे. आता तर परत जायचे आहे. वेळ फार थोडा आहे, म्हणून आठवणीची यात्रा पक्की असावी. हाच पुरुषार्थ करायचा आहे. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षांनंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, आपल्या उन्नतीसाठी रूहानी सेवेवर तत्पर राहायचे आहे. जी काही ज्ञानरत्ने मिळाली आहेत त्यांना धारण करून दुसऱ्यांना करवायची आहेत. दुसरा पॉइंट आहे, आपली चेकिंग करायची आहे. माझ्यामध्ये कोणता आसुरी गुण तर नाही आहे ना? आपण ट्रस्टी बनून राहतो का? कधी लूण पाणी तर बनत नाही. बुद्धीची लाईन क्लिअर आहे. आजचे वरदान आहे, पुरुषार्थामधील सूक्ष्म आळसाचा देखील त्याग करणारे ऑलराऊंडर अलर्ट भव. पुरुषार्थामधील सूक्ष्म आळसाचा देखील त्याग करणारे ऑलराऊंडर अलर्ट भव. स्पष्टीकरण आहे, पुरुषार्थाचा थकवा ही आळशीपणाची निशाणी आहे. आळशी असणारे लवकर थकतात. उमंग असणारे अथक असतात. जे पुरुषार्थामध्ये हताश होतात त्यांनाच आळस येतो. ते असा विचार करतात की काय करणार, माझ्याकडून एवढेच होऊ शकते, जास्त होऊ शकत नाही, हिम्मत नाही आहे. चालत तर आहोत, करत तर आहोत. आता या सूक्ष्म आळसाचे देखील नामोनिशाण राहू नये यासाठी सदा अलर्ट, एव्हर रेडी आणि ऑलराऊंडर बना. स्लोगन आहे, वेळेच्या महत्त्वाला समोर ठेवून सर्व प्राप्तींचे खाते फुल जमा करा. वेळेच्या महत्त्वाला समोर ठेवून सर्व प्राप्तींचे खाते फुल जमा करा. अव्यक्त इशारे. आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा. आवाजापासून परे आपल्या सर्वश्रेष्ठ स्थितीमध्ये स्थित व्हा. तेव्हा सर्व व्यक्त आकर्षणापासून परे शक्तिशाली, न्यारी आणि प्यारी स्थिती बनेल. एक सेकंद देखील या श्रेष्ठ स्थितीमध्ये स्थित व्हाल तर याचा प्रभाव पूर्ण दिवस कर्म करताना देखील स्वतःमध्ये विशेष शांतीची शक्ती अनुभव कराल. याच स्थितीला कर्मातीत स्थिती, बाप समान संपूर्ण स्थिती म्हटले जाते. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.